निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांना शरण येणार आहे. कासलेचा नवा व्हिडिओ समोर आला असून त्यानं स्वतः ही माहिती दिली आहे. कराडच्या एन्काउंटरची ऑफर असल्याचा दावा कासलेनं केला होता. त्यानंतर तो फरार झाला. आपल्याला पकडून दाखवा असं खुलं आव्हान त्यानं पोलिसांना दिलं होतं. मात्र आता तोच शरण येतोय. बीडच्या माजलगाव शहरात भाजप नेते बाबासाहेब आगे यांची कोयत्यानं सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. अनैतिक संबंधातून आगेंची हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आगे यांचे मेहुणे बबन प्रभू घाटूळ यांच्या तक्रारीवरून माजलगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर एमआयडीसीतील तिसगावात 2 गटात तुफान राडा झालाय. जुन्या भांडणाच्या कारणावरून रागानं बघितल्यानं हा राडा झाला. आता योगेश कासुरे याला तलवारीनं जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी 10 जणांवर वाळूज एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हिंगोलीच्या पीडीसीसी बँकेत पीक विम्याची रक्कम काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी बँकेत राडा केलाय. या प्रकरणी बँक व्यवस्थापनाच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात एमपीएससी परीक्षार्थींचा ठिय्या आंदोलन करण्यात आलं. एमपीएससीची मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. एमपीएससीच्या अराजपत्रित परीक्षेमध्ये पीएसआय, एसटीआय, एएसओ आणि एसआर पदांची संख्या वाढवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.